आहे. मारुतराय भगवंताची विनंती करू लागले, हो देवा, तुम्ही असणारे संकटामध्ये बऱ्याच वेळा धावत आलेले आहेत. अहो, ज्या वेळेस गजेंद्राला नकराने पकडलं होतं आणि नकराने पकडल्यानंतर तुमचा धावा केला भगवंताचा धावा केल्याबरोबर तुम्ही क्षण न लागता गजेंद्रापाशी आलेले आहात आणि गजेंद्राचा उद्धार केला होता. हो देवा, असे कपिस बुद्धी स्फुरली चोक सत्वर दे कसर सावला. विचार केला आणि भगवंताचा धावा करू लागला. भगवंताचा धावा करत असताना काय चमत्कार घडला महाराज त्याचं वर्णन करू लागले. महाराज म्हणू लागले, अचानक असणाऱ्या मारुतरायांना बुद्धीला उत्साह निर्माण झाला, प्रेरणा निर्माण झाली, बुद्धीमध्ये ज्ञान उत्पन्न होऊ लागलेलं आहे. मने एवढी कायसी चिंता मी भ्रांत का झालो आता. सगळा पर्वताची तत्वता नेऊ सर्वता उचलो. गावा महाराज वर्णन करू गावा महाराज म्हणू लागले, बर काय राम प्रभूची एवढे मोठे माझ्या मागे सामर्थ्य शक्ती असताना मी काय विचार करावा हो? मला काय गरज आहे विचार करायची? एवढे मोठे स्वामी पाठीमागे असताना मी काही पण करू शकतो. मारुतरायांनी विचार केला, आता जास्त विचार करीत बसायचं नाही, जास्त दुःख मानायचं नाहीये, आता डायरेक्ट जाऊ आणि पर्वत एवढे जर उचलण्याची माझ्यामध्ये सामर्थ्य शक्ती आहे तर सहज आपण पर्वत उचलू शकतो असे मारुतराय विचार करू लागलेले आहेत. ओळखीला औषधी त्या उठविला सोमित्रा त्या अर्धक्षणान लागता. मारुतराय म्हणाले, आता पर्वतच उपटतो म्हणले आणि पर्वताला पर्वत उपटून घेऊन जातो आणि घेऊन गेल्यानंतर तिथं मग आहेत ना सुसेन वैद्य, त्या सुसेन वैद्य जातील पर्वतावरती जाऊन शिने औषध कुठं आहे ते पाहतील आणि पाहून शिने घेऊन येतील असे मारुतराय म्हणू लागलेले आहेत. विलंब करूया उदय येईल भास्वता शक्ती वरदाद्भुत कार्य समस्त नास्याला. विचार करू लागले तर विनाकारण कुठंही टाइम घालून शिने काही फायदा होणार नाही म्हणले. मारुतराय म्हणाले, विनाकारण मी जर इथंच असं फिरत राहिलो, इकडं पळ तिकडं पळ इकडं पळ तिकडं पळ तर रात्र निघून जाईल म्हणले. सगळे रात्र निघून गेल्यानंतर सूर्याला उदय होईल असे विचार करू लागले आहेत ते. पर्वते मांडिले चलत पाहदरिले माझे बळ औषधीला पविल्या सकाळ मज केवळ गोवावया. विचार करू लागले. मारुतराय म्हणू लागले, अरे काय म्हणले पर्वत कपटी आहे रे म्हणले. माझ्यासोबत सळ मांडलं त्याने, माझ्यासोबत माझी परीक्षा घेतोय असं असणारा पर्वत आहे. या पर्वतानं माझ्या संग म्हणले बरेचसे काही असणाऱ्या सळ मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा मुद्दाम जाणून बुजून माझ्यासोबत असा पर्वत चाळे करते की काय असे मारुतराय विचार करू लागलेले आहेत. उपडून याच्या कंदाशी चांडाळाशी आणि औषधी नेणं मारुतराय म्हणू लागले. हा पर्वत म्हणले निश्चित त्या रावणाचा कोणीतरी पाहुणा आहे काय की म्हणले, कोणीतरी लगेबाज दिसते म्हणले. अरे रावणाचा जर लगेबाज नसता तर यांनी मला औषधी सापडून दिली असताना आणि मुद्दाम हे जाणून बुजून औषधी ह्या लपून ठेवतोय म्हणजे याला काय करायचंय, रात्रभर मला इथे या पर्वतावरती फिरवायचंय आणि तिकडे सूर्य निघाल्यानंतर माझ्या लक्ष्मीची काय अवस्था होणार आहे असं मारुतराय विचार करू लागले. विचार केला आणि काय आरूळ दिली म्हणले. जोरात असणारी भुभुकार केला मारुतरायांनी आणि भुभुकार केला कुठं मृत्यू लोकांमध्ये आणि कुठं देवलोक कापू लागले. स्वर्गामधले देवलोकाला असणारे सुरवर असणारे थरथर थरथर कापू लागले. काय म्हणले भूकंप होते की काय असा विचार करू लागलेले आहेत. गुंडाळीले बुडखाते शिखर कवळीले हाते काय अवस्था झाली असेल महाराज. एवढे मोठे मारुतराय होते. मारुतरायांनी शेपूट आपली घेतली, शेपटी नसणाऱ्या पर्वताच्या बुडाला असणारा कस काढून असणारे गाठ मारली
हातानं पुढे असताना शेंडा धरलेला आहे पर्वताचा, आणि पर्वताचा शेंडा धरून कडकड कडकड असणारा पर्वत हलू लागले तर त्याच्यावरती भूते म्हणले महाराज बरं काय वर्णन केले. भूते पशु पक्षी काही असतील, प्राणी असतील, ते प्राणी म्हणू लागले काय आकांत मांडला की काय आज काय भगवंताच्या मनामध्ये लिहिलं आहे असे ते बोलू लागलेले आहेत. हनुमंतरायाने काय म्हणले रामाचा गजर केला. तुमच्या आवाजाला पडला महाराज कुठे बोलो आम्ही तुमच्या बरोबर. महाराज बोलू लागले मारुतरायांचा जो जयकार होता ते जयकार झाल्यानंतर समजा असणारा त्या ठिकाणी एकच आवाज घुमू लागलेला आहे, कडकड कडकड असा आवाज वाजू लागलेला आहे. महाराज म्हणू लागले काय परिणाम झाला हो त्या आवाजाचा. कडाडीले कळी काळ, कळी काळ म्हणले कडकड कडकड असा करू लागला आहे. पर्वत हलवल्याबरोबर शेषाची जी असणारी ती खाली पणी होती ना, पर्वताचं वजन होतं पूर्ण, ती असणारी डळमळू लागलेली आहे. एवढा परिणाम त्या पर्वताच्या जहाजरीने झालेला आहे. पशु पक्षी होते, जे काही जनावर होते, काही वनदेवता होत्या, बरेचसे काही त्या ठिकाणी राहणारे होते, काय वास्तव्याला आपलंच घर म्हणून राहणारे होते. पण त्यांनी विचार करू लागले आज म्हणले आपल्या घराला काय झालं म्हणले, पूर्ण असणारे हल्लकोलोळ झालेला आहे, पूर्ण असणारे थरथर कापू लागलेला आहे, सर्व असणारे आपापल्या दिशे जिकडे दिशा तिकडे पळू लागलेले आहेत. महाराज म्हणू लागले तर काय म्हणले हो आवाजाला काय झालं. तेने गरजे यमलोक तेने दचके, यमलोकाला सुद्धा म्हणले त्यांची असणारी भीती वाटलेली आहे. एवढा मोठा आवाज तिथं निर्माण झालेला आहे. पशु पक्षी होते, वरी राहणारे काही जे गंधर्व असतील, कोणी देव लोक असतील, बरेचसे काही वनदेवता होत्या, त्यांनी सर्वांनी असणाऱ्या दातामध्ये तृण धरलेला आहे, आणि दातामध्ये तृण धरून सिनी मारुतरायाला शरण आलेले आहेत म्हणून लागले. दिशालंघिल्या पक्षी कुळी शरपरी घाले पाताळी दिग्गजा बैसली टाळी खिडी कृतांत. महाराज सांगले बर का, दिग्गजा बैसली टाळी सरपरी घाले पाताळी. जे पक्षी होते, पक्ष्यांना जिकडे मुंडकं होतं तिकडच ते पळू लागले उठू उठू. साप जे होते, साप अक्षय पूर्ण जिथं सुराग दिसन तिथं पाताळामध्ये घुसू लागलेले आहेत. असा परिणाम असताना झालेला आहे. लांबी रुंदी सांगितली बरं का. 10 योजने त्याची रुंदी होती म्हणले. 10 योजन म्हणजे किती हो, 400 कोस का 40 कोस, 40 कोस त्याची रुंदी होती, आणि 25 कोस असणारी त्याची उंची होती. असा असणारा मोठा पर्वत होता. पर्वत उपडिला दोही बाही गगना म्हणले गाभा महाराज वरण करू लागले. गाभा महाराज सांगू लागले मारुतरायाने असणारे पाय खच्च जमिनीला टेकले म्हणले.
पाय जमिनीला खच धरले आणि हातामध्ये असणारा खळ 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 पर्वताला हलवलं आणि पर्वत पूर्ण उपटून घेतला, तरी सुद्धा थोडा सुद्धा थकवा मारुतीला जाणवलेला नाहीये. त्याचं गावा महाराज असणारं वर्णन करू लागले आहेत. चत्रांक झाली बाळक गज शुंड दंड कमळ देख तैसा चालीला कपिनायक गिरी आलेली उपडणी. काय महाराजांनी दृष्टांत दिला? महाराज म्हणू लागले, पाणी असावं, त्या पाण्यामध्ये कमळाचे फुलं निघावं आणि कमळाचे फुलं निघाल्यानंतर तिथं हाती जाते आणि हाती कसं कमळ तोडते, त्याला किती त्रास होतो हातीला, किती असणार हातीला त्रास होईल ते कमळाचं फुल तोडण्यासाठी. सहज असणारा हातीने त्या कमळाचं फुल सोंडेमध्ये घ्यावं, चुरगळून असणारं फेकून द्यावं किंवा उंच असणारं फेकावं. त्याप्रमाणे मारुतींनी सहज गतीनं ते पर्वत उपटलेला आहे. तळी अंधार पडे गडद वरी प्रकाश आगाध हेम छायाती शुद्ध कोंदले नाभ उजेडे. कोंदले नभ उजेडे. पर्वत मारुतीने उपटला, उपटून हातामध्ये घेतला. हातामध्ये घेतल्याबरोबर जे वरचा प्रकाश होता खाली बंद झाला यायचा आणि बंद झाल्यामुळे खाली पृथ्वीवरती अंधार पडू लागला. कारण पर्वत उंच केल्यानंतर सूर्याच्या जवळ गेला असेल तो पर्वत आणि सूर्याच्या जवळ गेल्याबरोबर तो जो प्रकाश होता पूर्ण असताना त्या पर्वतावरतीच कोंदून गेलेला आहे आणि खाली मात्र काळोख असणारा अंधार निर्माण झालेला आहे. प्रकाश माथा नभी सवेग उडत जाता अयोध्येचा प्रदेश पावता परते तत्वता देखिला. महाराज सांगू लागले, मारुतीने तो पर्वत हातावरती घेतलेला आहे. हातावरती घेऊन निघालेले आहेत रामप्रभूच्या भेटी करता. तर वाटेमध्ये चालत असणारा अयोध्या प्रवेश लागला म्हणले आणि अयोध्या प्रवेश लागल्याच्या नंतर काय पुढे चमत्कार झाला आणि काय कथा घडली ते ऐका म्हणू लागले. तळी अंधार प्रकाश माता नभी सवेग उडत जाता अयोध्येचा प्रदेश पावता भरते तत्वता देखिला. भरते तत्वता देखिले. खाली भरत बसलेले होते. भरत रामप्रभूची तपश्चर्या करू लागले, रामप्रभूच्या चरित्राचं पूर्ण गुणगायन करू लागले. भरताने सहज असणारी नजर वर टाकली, म्हणले वर तर काळोख अंधार दिसायला लागलेला आहे. या काळोख अंधार का पडला? भरताला प्रश्न उत्पन्न झालेला आहे आणि प्रश्न उत्पन्न झाल्याबरोबर काय होते परिणाम? अतिविस्मित झाला मनी निबिड दाटली गगरजने काय जाताय गगने लक्षिताची नीलक्षे. भरत अंतःकरणामध्ये विचार करू लागला. भरत म्हणू लागला, दिवस आहे म्हणला, रात्र तर नाही आणि दिवस असताना एवढा काळोख अंधार का पडलेला आहे? नेमकं त्याचं काय कारण आहे? कारण आपल्याला पाहावं लागणार आहे असा भरताने विचार केलेला आहे. आणि भरत काय विचार करते अजून? इंद्र बैसला विमाने सवे अप्सरा घेऊन क्रीडा करीता हे गगनी लाजमानी आसना. भरताचा विचार आहे का? भरत म्हणू लागला, काय म्हणले? लाज म्हणी असे ना? अरे हे इंद्र झाला, देवाचा राजा झाला म्हणजे काही केलं पाहिजे काय नाही. अहो देवाचा राजा झाला म्हणून अप्सरा घ्यायलाय, अप्सरा घेऊन विमानामध्ये बसायला, विमानामध्ये बसून काही नृत्य करायला हे सोबत नाही. त्याला लाज वाटली पाहिजे काहीतरी. असे भरत राजा खाली बसून विचार करू लागले. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. चला पुढील सूचक छगनराव रायमाले रेणकापूरकर. चला लवकर, चहा प्यायले. सूचक आहे का दुसरं? आले का? येऊ द्या. आले का?